नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत। आजच्या व्याख्यानात वर्तनवादी दृष्टिकोनाचा राजकीय समाजशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत। वर्तनवाद म्हणजे काय? रॉबर्ट डाल यांच्या मते वर्तनवाद हा सिद्धांत नसून परंपरागत राज्यशास्त्राच्या अभ्यासाबाबत तीव्र बौद्धिक असंतोषातून निर्माण झालेली ती एक चळवळ आहे। परंपरागत राज्यशास्त्राचा अभ्यास वास्तववादी व शास्त्रीय दृष्टिकोनातून होत नव्हता। परंपरागत राज्यशास्त्राच्या अभ्यासातील उणिवा आणि अपुरेपणा यामुळे राजकीय विचारवंतात जो बौद्धिक असंतोष प्रगट झाला, त्या असंतोषातूनच वर्तनवादी चळवळ सुरू झाली। निरीक्षण, परीक्षण, अभ्युपगम, निष्कर्ष अशा पद्धतीचा अवलंब करून वर्तनवादी विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासाला नवी दिशा देण्याचे कार्य केले। व्यक्तीचे राजकीय सहभागातील वर्तन, भूमिका, प्रतिक्रिया यांचा अभ्यास शास्त्रीय व विश्लेषणात्मक पद्धतीने करण्याचे प्रयत्न सुरू झाले। वर्तनवादी दृष्टिकोन हा राज्यशास्त्राच्या अध्ययन पद्धतीत झालेल्या बदलांचा द्योतक आहे। वर्तनवाद हा अध्ययन विषयाशी संबंधित नसून अध्ययन पद्धतीशी त्याचा संबंध आहे। राज्यशास्त्रातील पारंपरिक अभ्यास पद्धतीबाबत निर्माण झालेला असंतोष वर्तनवादाच्या उदयासाठी कारणीभूत आहे। तौलनिक अध्ययनास अधिक शास्त्रीय बनविण्यासाठी त्याचा आधुनिक पद्धतीने अभ्यास केला जावा असे पाश्चात्य राज्यशास्त्रज्ञांचे मत होते। त्यातून भौतिकशास्त्रातील वैज्ञानिक पद्धतीचा स्वीकार वर्तनवादाद्वारे करण्यात आला। विषयास अधिक शास्त्रशुद्ध स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी वर्तनवाद महत्त्वाचा ठरला असल्यामुळे त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। वर्तनवादातील विविध मान्यतांचा स्वीकार करत वर्तनवादी दृष्टिकोन राज्यशास्त्राअंतर्गत विकसित करण्यात आला आहे। त्यामुळे वर्तनवादाच्या आधारेच या दृष्टिकोनाचा आढावा घेता येईल। डेव्हिड ईस्टन यांच्या मते प्रेरक आणि प्रतिसाद यांच्या बरोबरच अनुभवाचा विचार करून वर्तनाविषयी निष्कर्ष काढणे योग्य ठरते, कारण अनुभवाद्वारे व्यक्तीच्या भावना, विचार, इच्छा समजून येतात। निरीक्षण, परीक्षण, गणन, मापन या पद्धतीने लोकांच्या विविध अनुभवांची माहिती मिळवून त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे यालाच वर्तनवाद असे म्हणतात। वर्तनवादी विचारवंतांनी संशोधन पद्धतीवर अधिक भर दिला। पारंपरिक राज्यशास्त्रात निरीक्षण, प्रयोग, परीक्षण, वस्तुनिष्ठता आणून त्यांनी त्याला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून दिले। या वर्तनवादी दृष्टिकोनाचा उगम
अमेरिकेत झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर या दृष्टिकोनाला अधिक चालना मिळाली. वर्तनवादी विकासाचे 3 टप्पे मांडले जातात. 1. वर्तनवादी पूर्वकाल. 2. दुसरे महायुद्ध ते 1965 आणि 3. 1965 ते आजपर्यंतचा काळ. वर्तनवादाचे स्वरूप हे बघताना आपल्या लक्षात येते की राजकीय विश्लेषकांनी स्वीकारलेला एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे हा. 20व्या शतकात राज्यशास्त्राच्या अभ्यासाला व्यवहाराची बैठक प्राप्त करून देण्याचे जे काही प्रयत्न झालेत त्यात वर्तनवादाचे महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. प्रत्यक्ष राजकीय व्यवहारांचा व घडामोडींचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा. या अभ्यासाच्या निष्कर्षाच्या आधारे प्रचलित राज्यशास्त्रीय सिद्धांतांची पाहणी करावी आणि राज्यशास्त्राचे अनुभवनिष्ठ स्वरूप पडताळून पाहावे. असे नवे विचार प्रवाह अलीकडच्या काळात सुरू झाले. या सर्व प्रयत्नांचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे आधुनिक राज्यशास्त्राच्या विश्लेषणातील वर्तनवाद होय. हा दृष्टिकोन प्राणिशास्त्रातून घेतलेला आहे. प्राण्यांच्या प्रत्येक कृतीमागे उत्तेजन असते. याचा अर्थ प्राण्यांच्या कृती विनाकारण नसतात. हाच आधार या दृष्टिकोनाचा आहे. आमच्या इंद्रियाद्वारे आम्हाला ज्या गोष्टीचे ज्ञान होते तेच प्रमाण मानावे. ज्या गोष्टींचे इंद्रियाद्वारे ज्ञान होत नाही त्याची पडताळणी होत नाही, ती वास्तविकता नसते. तेव्हा अभ्यासासाठी त्यास प्रमाण मानण्यास वर्तनवादी तयार नसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात लेखन झाले त्यामुळे वैचारिक क्षेत्रात एक प्रकारे वर्तनवादी क्रांती झाली व या क्रांतीचा परिणाम सर्व सामाजिक शास्त्रांवर झाल्याचे दिसून येते. या दृष्टिकोनाला विकसित करण्याचे श्रेय अमेरिकन राज्यशास्त्रज्ञांना जाते. त्यात मेरियम, लॉसवेल, आल्मंड, शिल्स यांचा उल्लेख केला जातो. प्रत्येक समाजामध्ये एक राजकीय समूह म्हणजे राजकीय मानवाचा समुदाय असतो. प्रत्येक देशाच्या राजकीय प्रक्रियांमध्ये व्यक्ती कमी अधिक प्रमाणात भाग घेत असतात, विशिष्ट भूमिका बजावत असतात. राजकीयदृष्ट्या पूर्णपणे तटस्थ अशी व्यक्ती सापडणे अवघड आहे. देशातील सर्व नागरिक या राजकीय समूहात समाविष्ट होत असतात. त्यामुळे अनेक दृष्टीने काही प्रश्न उपस्थित होतात, जसे की राजकीय प्रक्रियेतील सर्वांचा सहभाग सारखा का नसतो? या सहभागात सातत्य का आढळत नाही? सार्वत्रिक निवडणुका येतात आणि त्याच काळात हा राजकीय सहभाग का वाढतो? कसा वाढतो? हा सहभाग कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नातून वर्तनवादाची बैठक तयार झाली. आधुनिक काळात जी शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगती झाली आहे त्यामुळे नवीन साधने उपलब्ध झाली आणि या साधनांचा उपयोग करून राजकीय विश्लेषणाला अधिक शास्त्रीयता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मानवी वर्तनाचा अशा पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्या आधारावर निष्कर्ष मांडणे म्हणजे वर्तनवाद होय. कुठलीही घटना
समजून घेण्यासाठी मानवाला केंद्रीभूत मानून वस्तुनिष्ठ व अनुभवजन्य दृष्टीने मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यावर वर्तनवाद्यांनी भर दिला आहे. समाजात व्यक्ती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्वरूपाच्या कृती करत असतात. राजकीय वर्तनात राजकीय कृतींचा, व्यवहाराचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाच्या आधारावर निष्कर्ष मांडले जातात. त्यासाठी विशिष्ट स्वरूपाच्या अध्ययन पद्धतीचा विकास करण्यात आला. वर्तनवादी विचारवंतांनी नवनवीन संशोधन पद्धती व साधन सामग्री गोळा करून वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. त्यासाठी इतर सामाजिक शास्त्रातील अध्ययन पद्धतीचा स्वीकार केला गेला. निरीक्षण, प्रयोग, परीक्षण, वस्तुनिष्ठता याद्वारे अध्ययनास वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. वर्तनवादी विचारवंतांनी राजकीय व्यवहार, राजकारण आणि व्यक्तीचे राजकीय वर्तन याविषयी संशोधन करून अध्ययन विषयात एक क्रांती घडवून आणली आणि त्याला वर्तनवादी क्रांती असे म्हटले गेले. अशा पद्धतीने या वर्तनवादाचा प्रभाव आपल्याला तौलनिक राज्यशास्त्राच्या अध्ययन पद्धतीवर देखील पडलेला दिसून येतो. व्यक्तीचे राजकीय वर्तनाची लक्षणं ही बदलाची नसतात, तर त्यांच्या राजकीय वर्तनात सातत्य असते. या सातत्यामुळे वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते. तसेच त्याच्या भावी वर्तनाचे भाकीत देखील करता येते. समान परिस्थितीत व्यक्ती समान वर्तन करते, हा वर्तनवाद्यांचा निष्कर्ष महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने वर्तनवादाची खालील वैशिष्ट्ये सांगितली जातात. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास. वर्तनवादी दृष्टिकोनात व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला जातो. सर्व प्रकारच्या राजकीय क्रियांच्या पाठीमागे व्यक्ती कारणीभूत ठरते. त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला तरच राजकीय क्रियांमधील वारंवारता व सहसंदर्भ लक्षात येईल. त्यामुळे वर्तनवादाद्वारे व्यक्तीच्या वर्तनाचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला जातो. निरीक्षण, परीक्षण, गणन, मापन याद्वारे वर्तनासंबंधी अनुभव विचारात घेऊन वस्तुनिष्ठ अभ्यास केला तर निष्कर्ष काढणे अधिक सुलभ होते. वर्तनवाद हे कार्य योग्य प्रकारे पार पाडते. म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास हे वर्तनवादाचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तीचे वर्तन अथवा कृती ही एक प्रकारे व्यक्तीची प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रियेच्या पाठीशी काहीतरी चेतना असते आणि प्रतिक्रिया ही चेतनेचा प्रभाव किती प्रमाणात या सर्व गोष्टींचा अभ्यास एकीकडे तर दुसरीकडे प्रतिक्रियांचे स्वरूप आणि तिचे मोजमाप यांचाही विचार होत असतो. म्हणजेच व्यक्तीच्या बाह्य व्यवहारांद्वारे तिच्या मनोव्यापाराचे अध्ययन अपेक्षित असल्यामुळेच हे अध्ययन वर्तनवादी शास्त्रीय संशोधन अनुभवजन्य आणि वस्तुनिष्ठ असे असते. दुसरे वैशिष्ट्य आहे आंतरविद्याशास्त्रीय स्वरूप. हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे वर्तनवादाचे. मानवी वर्तन हे सर्वत्र एकसारख्या स्वरूपाचे नसते. कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, सांस्कृतिक संस्था, धार्मिक संस्था, व्यावसायिक संस्था आणि राजकीय संस्था
अशा विविध संस्थांशी व्यक्तीचा संबंध येत असतो. त्यामुळे या संस्थांचा अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांचा संदर्भ आवश्यक ठरतो. यातूनच अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सांस्कृतिक मानव वंशशास्त्र इत्यादी शास्त्रांशी मानवी वर्तनाचा संबंध येतो. त्यामुळे वर्तनवाद या सर्व सामाजिक शास्त्रातील अध्ययन पद्धतीद्वारे मानवी वर्तनाचा अभ्यास करताना आंतरविद्याशास्त्रीय स्वरूपाचा स्वीकार करते. एखाद्या व्यक्तीच्या राजकीय वर्तनामध्ये व्यक्त होणारा राजकीय वारसा हा अनेक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रभावांचा परिपाक असतो, असे वर्तनवादाचे मत असल्यामुळे साहजिकच या अभ्यासाला आंतरविद्याशास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे. मानवाच्या वर्तनाचे सूक्ष्म अध्ययन केल्याशिवाय राजकीय प्रक्रियांचे नीट आकलन होऊ शकत नाही. म्हणून समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात व्यक्ती कसे वर्तन करते याचा तपशीलवार अभ्यास करणं आवश्यक असल्यामुळे वर्तनवादावर भर जाणवतो. तिसरे वैशिष्ट्य आहे सिद्धांत व संशोधनाचा परस्पर संबंध. माहितीचे संकलन करून शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करता येते. सिद्धांताच्या स्वरूपात निष्कर्ष काढता येतात. म्हणून संशोधन आणि सिद्धांत हे परस्परावलंबी आहेत. शास्त्रीय संशोधनाशिवाय सिद्धांताला अर्थच उरत नाही, तर सिद्धांताशिवाय संशोधनाला पूर्णता येत नाही. या संशोधनाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यातही निरनिराळ्या देशातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी करता येतो, असे वर्तनवादी ठामपणे सांगतो. वर्तनवादात सिद्धांत व संशोधन यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास केला जातो. सिद्धांत हे मानवी वर्तनाची रूपरेषा निर्धारित करतात, तर संशोधनाद्वारे त्यांची पडताळणी केली जाते. मानवी वर्तनाचे निरीक्षण, पाहणी करून माहिती गोळा करून तिचे संकलन, वर्गीकरण करून त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. सिद्धांत व संशोधन यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन संख्याशास्त्र, विगमन पद्धती, वस्तुनिष्ठता, अनुभवजन्यता या दृष्टिकोनातून निष्कर्ष काढले जातात. चौथे वैशिष्ट्य आहे संशोधन, शिस्त व व्यवस्थितपणा. संशोधन, शिस्त व व्यवस्थितपणा हे वर्तनवादाचे एक वैशिष्ट्य आहे. राजकीय वर्तनाचा अभ्यास आणि संशोधन अधिक शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि शिस्तबद्ध होणं आवश्यक आहे. संशोधनाचा दर्जा हा त्यातील शिस्तीवरच अवलंबून असतो. शास्त्रामध्ये सत्य शोधण्यासाठी ज्या अभ्यास तंत्राचा व पद्धतीचा वापर केला जातो, त्या तंत्राचा उपयोग राजकारण प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी झाला पाहिजे. उदाहरणार्थ, माहिती गोळा करणे, तिचे संकलन व विश्लेषण करणे, गणिती पद्धतीने मांडणी करणे, कारण ती अधिक विश्वसनीय असते. म्हणून तौलिक अभ्यास पद्धती संशोधनासाठी जास्त उपयुक्त आणि महत्त्वाची ठरते. यासाठी वर्तनवादी अभ्यासक संशोधनाचा दर्जा राखण्यासाठी विशेष शिस्त पाळतात. या संशोधनाच्या अवस्था खालीलप्रमाणे आहेत. जशी की पहिली आहे योजना. ज्या संदर्भात संशोधन करायचे असते त्याबाबत योजना आखावी लागते. नंतर
संशोधनाचे उद्देश, क्षेत्र, सामग्री, पद्धती इत्यादीचा विचार करून प्रकल्प तयार करावा लागतो. ज्या गृहीतांच्या आधारावर संशोधनाची उभारणी करावयाची त्यांची निश्चिती करावी लागते. सर्वेक्षण नमुना या माध्यमातून राजकीय भूमिकांमधून व्यक्ती कशा पद्धतीने कार्य करतात त्यांची पाहणी करता येते. उदाहरणार्थ मतदार म्हणून, पक्ष कार्यकर्ता म्हणून किंवा मंत्री म्हणून ते कशी भूमिका पार पाडतात. याशिवाय ज्या विषयांच्या संदर्भात माहिती गोळा करायची आहे, जसं की मतदारांची आर्थिक परिस्थिती, त्यांची व्यक्तिगत माहिती, याबाबत काही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, त्यांच्या अनुषंगाने माहिती गोळा केली जाते. मुलाखतीच्या माध्यमातून मतदारांच्या उत्तरांच्या अनुषंगाने माहितींचे संकलन केले जाते. संकलन केलेल्या माहितीचं यंत्रांच्या किंवा तांत्रिक जो काही शोध लागलेला आहे, कम्प्युटर असेल, गणकयंत्र असेल, त्या माध्यमातून जास्त बिनचूक विश्लेषण जे आहे ते करता येते. प्रश्नावली, मुलाखतींच्या आधारे मिळालेल्या उत्तरांची परिपत्रके गोळा करणे ही एक महत्त्वाची अवस्था असून उपलब्ध झालेल्या माहितीचे योग्य पद्धतीने संपादन केले जाते आणि कोष्टकांच्या आधारे हे माहितीचं संकलन जे आहे ते केले जाते. अहवाल लेखनाच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्या संशोधनाचे फलित तटस्थ शास्त्रीय दृष्टीने सादर केले जाते. अशा पद्धतीने या शिस्तबद्ध प्रक्रियेद्वारे वर्तनवादामध्ये अध्ययन जे आहे ते केले जाते.